आशाताईच रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर चला मग आजची नवीन रेसिपी सुरू करूया. तर फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत संक्रांती स्पेशल मार्केट सारखे खुसखुशीत असे तीळ आणि गुळाचे लाडू. तर इथे मी 300 ग्राम तीळ घेतलेले आहेत, अर्धा किलोला कमी आहेत. तिळाच्या पाऊण वाटी घेतलेला आहे गुळ, म्हणजे तिळाहून थोडासा गुळ कमी घेतलेला आहे. तर चला समोरची प्रोसेस बघूया. तर गॅसवर एक पॅन ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये पहिले तीळ भाजून घ्यायचे आहेत. त्याच्यामध्ये कोणते पण तीळ घेऊ शकता, पांढरे तीळ पण घेऊ शकतात, पण मी हे देसी तीळ घेतलेले आहे. याची टेस्ट खूप छान येते. तीळ छान भाजलेले आहे, सुगंध खूप छान येत आहे आणि एकदम तीळ असे फुललेले आहे आणि तिळांचा कलर पण चेंज झालेला आहे. तिळाला एका प्लेटमध्ये काढून घेऊ. आता याच कढाईमध्ये टाकत आहे 1 चम्मच तूप. या तुपामध्येच टाकायचा आहे गूळ. तूप टाकल्याने कढाईला गूळ चिटकत नाहीये आणि गुळामध्ये एकदम 2 चम्मच टाकायचं आहे पाणी. गुळाला छान मेल्ट करायचं, गुळाचा पाक बनवायचा आहे. आणि गुळाला मी तोडून घेतलेला आहे. गुळाला तोडून घेतलं तर लवकर मेल्ट होतो. आणि गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची आहे आणि स्लो फ्लेमवरच हे आपल्याला गुळाचा पाक बनवायचा आहे. आता हा गुळाचा पाक बनला की नाही हे कसं ओळखायचं? पाण्यामध्ये थोडासा पाक टाकून बघायचा आहे. पाक असा रबरासारखा ताणला गेला तर समजायचं अजून पाकाला थोडं शिजवावं लागते, कारण हा नरम पाक आहे. थोडासा कडक करायचा आहे. आता पुन्हा या पाकाला 1-2 मिनिट झालेले शिजवून. तर हा पाक आता तयार आहे. याच्यामध्ये टाकायचे थोडेसे शेंगदाणे. शेंगदाण्याला भाजून वरची साल काढून घेतलेली आहे आणि टाकायचे आहे तीळ. आणि तिळाला छान पाकामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. गॅस बंद करून ठेवायचा आणि तिळाला मिक्स करून घ्यायचा आहे, कारण गॅस चालू ठेवला तर पुन्हा हे जास्त कडक होईल. आता हे मिक्स झालेलं आहे, याला प्लेटमध्ये काढून घेऊ. या मिश्रणाला मी प्लेटमध्ये घेतलेलं आहे. आता याचे लाडू बनवायचे आहेत. पहिले चम्मचने लाडू केवढा बनवायचा तेवढे हे तीळ बाजूला काढून घ्यायचे आहे आणि हाताला पाणी लावायचं आहे. हाताला पाणी लावलं की हात पण भाजत नाहीत आणि लाडू हाताला चिटकत पण नाहीत. तीळ गरम आहेत तेव्हाच हे लाडू बनवून घ्यायचे आहेत. तर बघा, खूप छान असे लाडू झालेले आहेत. बघा, पटापट असे लाडू बनवायचे आहेत. लाडू बनवायला दुसऱ्याची पण मदत घेऊ शकता. तर बघा, परफेक्ट असे लाडू बनलेले आहेत, एकदम मार्केट सारखे. तर चला सर्व लाडू असेच बनवून घेऊया. तर फ्रेंड्स, हे पूर्ण तिळाचे लाडू बनवून झालेले आहे. बघा, खूप छान असे लाडू झाले आहेत, एकदम मार्केट सारखे. एक लाडू मी तोडून पण दाखवते. बघा, खुसखुशीत असे लाडू झालेले आहेत. लाडू अजून गरम आहेत,
जसे थंडे होतील तसे खुसखुशीत होतील. तर हे संक्रांतीचे तिळगुळ लाडू कसे वाटले कमेंटमध्ये जरूर सांगा. आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. तर मग चला भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय बाय.